नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी। आज तळोदा तालुक्यामध्ये चांदसैली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे। जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तंभऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला। ती गाडी दरीत जाऊन कोसळली। त्यात जवळपास 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जवळपास 8 त्यातले भाविक गंभीर जखमी, त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी, त्यांना 9 ते 10 त्यांना तळोदा सिव्हिलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय। आमच्या कलावती फाउंडेशनच्या जे ॲम्ब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे, पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। मदत कार्य जोरात सुरू आहे। जवळपास त्या पिकअपमध्ये 40 लोक त्या ठिकाणी भाविक होते। आम्ही जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात देखील उपचार करतोय। सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्युमुखी पडलेले त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या परीने मी प्रयत्न करतोय। जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये। आम्ही कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे, मी आमदार राजेश पाडवी माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू। धन्यवाद।